अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्म अर्थशास्त्र, विशिष्ट उद्योग. हा विषय जास्तच कडक आहे राव. वा, 26 द्या ग. सपने बोल ना. कुठेस? रोडला बसून भाजी भाकरी खातोय. आईच्या हाताला काय सवय काय सांगू तुला. घे खाऊन थोडा दिवस आत्ताच्या हाताचं, नंतर माझ्याच हाताचं खायचंय तुला आयुष्यभर. मम्मी मस्त प्रेमाने माझ्या हाताने बनवते. हाताने कोणाला खायचंय? तू मस्त तुझ्या ओठात घास घ्यायचा आणि मग माझ्या ओठात. हे बस बस, पांचटपणा बंद कर. रोडला आहेस आणि काय पांचटपणा करत बसलास? खूपच मन मोकळेपणाने बोलतेस. कुठे आहेस? घरात आहे बाहेर आहेस? गच्चीवर आलते मी धुणं वाळत घालायला. बरं, अभ्यास कुठवर आहे तुझा? आणि घरी कधी येणार आहेस तू? अभ्यास चालू आहे. मार्केटला जातोय. ट्रिप टाकून लगेच घराकडे येणार आहे. लवकर येणार आहे? मग भेट की मला. ओय बाई, अभ्यास करू दे. आता जवळ आलेली, त्याच्यामुळे आहे ना मी 1-2 ट्रिप कमी केल्यात. और आप मुझे बाय कर रहे हो? बरं ठीक आहे, चल ठेवते मी. कुणी बघायचं आता. आणि तू सावकाश खा. ले पटापटा घास खाशील तू छातीत बस. हो का बच्चू? साडी राहिले पप्याने एक डोकं खाल्लंय राव. हे वास एक कुठं राहिले काय माहिती. हॅलो अण्णा बोला ना. वास कुठवर आला रे? तो पप्या शेट माझ्या नावाने वरडायला लागलाय. हे लवकर. अण्णा फक्त 15 मिनिटातच यायलो. गाडीवरच आहे मी. बडव्या खोटं बोलतो काय? या अण्णाला शिकवायला लागला का तू? गाडीतला वारा आणि गाडी बाहेरचा वारा अण्णाला कळणार नाही का काय? 1 नंबर अण्णा, बरोबर ओळखलं तुम्ही. थोडी धार मारत होतो, आलोच. दार माराय थांबला होता. आता काय वंजळ धरायला येऊ का मग? तू माय ना आजकालच्या पोरांना काम नको नुसते कारण पाय. अहो आलो अण्णा. कुठं पाक आबरू काढताय? बरं बरं, ये लवकर ये दुकानावर. हो का ना. अण्णाचा मदतच कॉल येतो राव कधी पण. प्रेमाचे हे वारे सुटले रे, तू हवा हवा तसा भेटला. 2 चड्ड्या वाळू घालायला एवढा वेळ लागतोय? असं कसं बोलतेस मम्मी? 2 चट्ट्या होत्या का? पूर्ण घराचं धुणं होतं ते. लय चबर चबर करू नकोस. ते मोबाईलचा डबडा दे फेकून. काय असतं का त्याच्यात एवढं? अगं मम्मी, गाणे ऐकत ऐकत काम पटापटा होतात ग. गाणे ऐकती. सपने काय नखरे चाललेत ग तुझे? मला सापडा तर चामडी सोलून काढून बघ तुझी. ए मम्मी, काय सारखं सारखं असं नको करू तसं नको करूस. नेहमी ओरडत राहतेस माझ्यावर. तुझ्यापेक्षा ते पप्पा परवडले तुम्हाला. कधी ओरडतात का माझ्यावर? हे बघ सपने, तुझ्या वयातून आहे ना आम्ही पण गेलेले. माझी आई व्हायचा प्रयत्न करू नकोस तू. तू माझी आई आहे तेच बस झालं. काय पोरी आजकालच्या ना काय करावं काय नाही समजतच नाही. एक बिल्टी पप्या शेटकडे जा. उशीर करू नको. त्याला किरकिर आहे बरं का? नाही नाही लगेच जा. हा चालतंय चालतंय. अरे पेपर आले ना काहीतरी जवळ. आता प्रिलिम पेपर जवळ आले अण्णा. अभ्यास चांगला चालू. अरे हा ती परीक्षा जवळ आली ना. हो, हो. मला एक सांग वासू, आपलं सगळं सांभाळून घरचं सांभाळून ते तुझा अभ्यास जमणार आहे का? MPSC जमतंय अण्णा. रात्रंदिवस अभ्यास करताय. मला हाय विश्वास. करशील बरं का? मेहनत कर चांगली. हो हा? हो चालेल. आहे का ना? चालतंय जा लवकर. आणि तिथून फोन कर काय काही. हो 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 चालेल. येऊ का अण्णा? हा अण्णा ऐका ना, ते थोडस पैसे लागत होते. पैसे यार का ते डिझेल बिझेल आहे ना गाड्यांमध्ये. पैसे काय कशाला लागायचे? ते आईचा वाढदिवस आहे तर साडी घेऊन जायची. बर्थडे काय आईचा? अरे हा ते जास्त नाही. आईला पण कॅश नाही की रे. 1000 रुपये. ठीक आहे ना, माझ्याजवळ आहे थोडेफार. करून. हा. जरी कमी पडले तर मला सांग. हा ऑनलाईन मारेल. हा हा अण्णा ठीक आहे अण्णा. हा येऊ चालतंय, का? चालतंय. हा. तुला कळतं का आपण कुठे येते? कोणी बघितलं तर? अगं इथं कोण येत नाही. आपल्या नेहमीचा अड्डा आहे.
आणि एवढं जर वाटतं ना मग चल केशी आता. तू काय येडायस काय रे? पाऊस बघ, चिखल बघ किती आहे. मी कालच नवीन ड्रेस घेतला, मी नाही ना तिकडं. सीमे लई दिवसांनी सापडले, आता तुला सोडत नसतं. मग आता काय खाऊन टाकतोस का काय? अगं भूक तर लागली बी आहे ग. ए गौऱ्या, हाच तुझा धसमुसळपणा मला आवडत नाही. प्रेम कसं हळूहळू करायचं असतं. अगं हळूबिळू काय ना, एक तर लई दिवसांनी भेटायचं आणि त्याच्यात बी असं होय. ए थांब, तू नाही मी घेणार. तू लय गडबड करतोस. आईला ह्याला बी आत्ताच फोन करायचा होता का? माझा बी मूड घालवला आणि तुमचा बी. ए आता नको बडबड करत बसू, उचल तो फोन. काय अरे हळू बोल, कान फाटेल ना माझं. अरे वासुदेवा, महत्वाच्या कामात आहे, नंतर फोन कर. ऐक ऐक ऐक, ते आपली गाडी आहे ना पप्पा सेटकडे लावायची आहे आणि आईसाठी साडी घ्यायला जायचंय. अरे जा ना, महत्वाच्या मीटिंग मध्ये. अरे तुला तेच सांगण्यासाठी कॉल केलंय. येडा झालाय का तू? ती सीमारेषा आहे ना नंतर ओलांड. तिचा भाऊ तिची गाडी बघून तिकडे झालाय. टाकण्यापेक्षा आहे ना तिथून निघ लवकर. अगं बरं झालं सांगितलं. बरं जा तुम्ही, ठेवू का? सीमे जा बरं, तू जा लवकर, मला जाऊ दे. का? काय झालं? अगं तू जा, मी सांगतो. अरे आताच तर आपण आलोय ना. अगं तुला सांगतो म्हटलं ना, जा तू, जाऊ तर. अरे असं का करतोस तू? हे प्रत्येक वेळेच आहे तुझं. अगं बाई सांगतो म्हटलं ना तुला, जा तू आता. परत बोलणार आहे मी तुझ्याशी. अगं जा. नुसता बोलावतो आणि वेळ पण देत नाही. बोलतच नसते मी तुझ्याशी, आणि फोन पण करू नकोस तुम्हाला. सीमे नको नाराज होऊ, येतो. गप्पा बस, बोलू नकोस. चायला आम्ही कधी काय करायचं म्हटलं ना, कोण ना कोणतरी मध्ये येते. कशाला फोन केला तर? अरे यार थंड घे कोणी तू. सांगितलं होतं तुला फोन करायला? ए यार तू थंड घे थोडं. काय थंड घे? अरे इथं होतं इथं. अरे गौरे, तुझ्या पोरीच्या नादात गावात घावला ना तर तो सायरट व्हायचं बरं. काय सायरट होत नाही. काय नाही होत. अरे गौऱ्या, ती कोणत्या जातीची, मोठ्या जातीची पोरगी आहे? तुझी कास्ट कोणती आहे? छोटी आहे? कशाला नादा लागायला तू तिच्या? आयुष्यात जोडीदार निवडताना विचार करायचा नसतो. आणि प्रेम काय जात बघून होतं का रे? अय हिरो, तिच्या नादात येडं नको बरं. तुला सांगायला मी, कारण ना तिच्या नादात तुझ्यासोबत काही झालं ना ते मला सहन नाही व्हायचं. आणि समाजात राहायचं ना तर सिस्टम राहावं लागतं. समजा काय झालं तर तू नाही का येणार? अरे भावा, मी आहे. मी तुझ्यासाठी आहे ना तिच्या खानदानासोबत तिचं गाव पण जाळेल. पण तू नसताना ते काय कामाचं आहे माझं? अरे नाही काय होत बाबा, नको लोड घेऊ. बरं जाऊ दे, ते सोड. पप्पा शेटची गाडी लावतो, आईसाठी साडी घ्यायची आहे आपल्याला. अरे हा, आज आईचा बर्थडे आहे ना, हा. चल मस्त पैकी साडी घे. हा. किती रुपये दिले तर तुला? 500 बिल किती झालं? पैसे 500 झालं. 500 रुपये बिल झालं का? 500 झालं. 500 झालं शेट, 500 झालं. 490 रुपये बिल झाले. 490. 10 रुपये कुठे? 10 रुपये. 10 रुपये कुठे? 10 रुपये शेट लागले, थोडं दुसरं काम होतं. कशाला खरंच? खरंच नाही. कशाला खरंच? 10 रुपयाचं काय हो शेट, एवढं 10 रुपयाचं? 10 रुपयासाठी काय बघता? अरे 1 रुपये महत्वाचा आहे. 10 रुपयासाठी काय बघता? हा? येऊ का शेट? काम करतो. का रे वासू, का उशीर झाला? उशीर नाही झाला पप्पा शेट, आता झालोय. कुठं उशीर झालाय? अरे सेकंदा आहे बापा, पैसे कामवतो. अख्खा 1 तास उशीर झाला. कशाला? पप्पा शेट आता अण्णाकडून जसं निघलो तसं डायरेक्ट इथं आलोय. अण्णाकडनं? त्या अण्णा जाऊच चापतोय तुला. कमी चापतो. हो शेट, हो पप्पा शेट. हात का लावता? नीट बोला ना, नीट बोलतोय ना मी तुम्हाला. काय नीट बोला ना, मग उशीर का गेला? कुठं उशीर झालाय? जसं आलो तिकडून इथं आलोय ना. ही गाडी भरा, आम्हाला थोडं महत्वाचं काम आहे कपड्याची, इथं जाऊन येतो. गाडी मी भरू का? हा, म्हणजे तसं तुम्ही नाही, आता खाली माणसं आहेत ना त्यांना सांगा भरायला. आम्ही आलोच, थोडं जाऊन येतो. कुठं चाललं? आलोच, 5 मिनिटात जाऊन काम आहे थोडं. काय महत्वाचं काम आहे? पुढे जायचं नाही, गाडी बाई थांबायचं. हो, बोट काय करताय? तुम्हाला कामाचं मतलब आहे ना? गाडी भरापर्यंत येतो मी वापस, माझं महत्वाचं काम आहे. पुढचं बोलतो. हो. जाऊ द्या ना शेट. कसलं माझं तुला एवढा? चल रे तू, काय ऐकतो अजून? गाडी भरायला लावा तुम्ही. लईच माझं रे. कशाला भांडणं करतो रे?
ते पप्पे शेटले व्यावहारिक माणूस आहे. अरे तर माझुरडं फाजुरडं बोलत होतं ते, त्याचं ऐकून घ्यावं का? आपण आपल्या कष्टानं खातोय, त्याच्याकडून भीक मागतोय का? अरे तरी बी आदमीने राहायचं असतं बाबा. अरे तू येडा कर का रे? आता आहे ना आरेला तुरे केलं ना तर सरळ चढायचं, ऐकून नाही घ्यायचं. अरे बाबा एकाला 2 देऊ, पण कशाला उगाच अन्नाचं वाढ. हा ना, वासू कुठं आहे रे? इकडंच गाडीकडे होतो. गाडीकडे होता. काय कोटाना केला रे? काय नाही. काय नाही केलं? त्या पप्या शेटला काय नडला रे? हो अण्णा, मी एवढं नम्रतेनं बोलत होतो, तू चढू येत होता माझ्यावर. अरे बाबा, धंद्यामध्ये नमतेपणा घ्यावाच लागतो. आणि तो पप्या कसा आहे माहित नाही का तुला? आता आपण कुठं कमी आहे अण्णा? त्या बा, तुला काय भांडणं करायचे का? नाही, भांडणं नाही करायचे. मग शिक्षण पडलंय, सगळं करायचे, काय ध्येय काय आहे? काय करायचे? करायचे का भांडणं? नाही नाही. ते बेकार माणूस आहे, सावध राहा जरा, त्याच्या नादी लागू नको परत. काय म्हणतोय मी, नक्की का? हो ना अण्णा, तुमच्या शब्दा पुढे कधी गेलो का? हा, जाऊ नको परत, काय करू नको. हो ना अण्णा. काय? ठेवू का? हा अण्णा. ये लवकर गाडी घेऊन. हा आलो लगेच गाडीकडे. काय म्हणत होतो? अण्णाला कोण सांगितलं? अरे मग सगळ्याला कळणार बाबा. तू काय चांगलं काम केलंय का? भांडणच केलं का? कोणाला कळणार आहे? अरे पण अण्णा, कधीपासून दाखवत होता तुम्हाला एक पण साडी आवडत नाही. अरे दादा, आईसाठी घेऊन जायची, असं कंटाळा नको करू. दाखव बरं चांगली. असं वैताग दादा, नको. आईसाठी ही चांगली ही बेस्ट आहे. अरे दादा, तू चांगली दाखव ना. काय साड्या दाखवतोय? आईसाठी घेऊन जायचं. ही आपल्या दुकानची स्पेशल साडी आहे. आईसाठी एकदम बेस्ट आहे. एक नंबर. हा, डन करून टाका. ही करा, याचं बिल करा. सर छान आहे, तुमचं पण वेळ गेला. किती झाले? तुमचं डिस्काउंट करून 1000 रुपये झाले. परत नक्की आहे बरं का दादा? हा. लय लवकर पाहिजे आज. मंडळीचा बर्थडे आहे ना, काय करायचे बर्थडे करू? हो शेवट आपल्यासाठी आज होती. मी एक दिवस आपल्यासाठी काढू शकत नाही का? बरं ठीक आहे, चाल घ्या मग आज. काय बाबा, या गरीब लोकांना तर असे सोचले असतात. चल मला जायचंय पटशिरी. लय गडबड आहे. कसं घाई अरे बाबा हा बा. अरे वास कुठे आहे तू? हो आबा, मार्केट मधून आता साडी घेतली, एक ट्रिप टाकून लगेच येतो तिकडं. हा मग आहे ना, 8 वाजता आपल्या बर्थडे साजरा करायचा, लवकर ये. आबा, तुम्हाला माहिती आहे ना, आईला उशीर केल्यावर जमत नाही म्हणून. हा तुम्ही एक काम करा, घरातला आवरा लवकर, आम्ही लगेच येतो. ठेवू का? हा हा, चल. चल बरं पटशिरी आता. तू काय घोड्यावर बसलो तर कधी पण? चल बाबा, मला जायचंय. सामने वाली खिड़की पे एक चांद सा टुकड़ा रहता है, अफसोस है वो मुझसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है मेरे सामने. अगं सपने, जरा पोरींसारखं वाग. अफसोस है वो कुछ लग्न व्हायचंय उद्या तुझं. सासरकडचे काय म्हणतील मला? ह्या पोरीला वळण लावलंय का नाही? सगळी कामं मीच करायची. एवढी मोठी घोडी झाली पण एक काम नीट करत नाही. लहान राहिली का आता? लग्न झाल्यावर काय देतील ती लोक? काय म्हणतील मला? काय शिकवलंय काय नाही? सगळी कामं मीच करायची. सपने, तुझा आवाज बंद कर. आम्ही पण पोरी होतो, पण एवढं अल्लड नव्हतं, बारीक नव्हतं एवढं. फक्त वयात आम्ही किती कामं करायचो. आणि आई बाबासोबत अजिबात तोंड वर करून बोलत नव्हतो. तुझ्या पोरीन दूध उतून नाही जाऊ दिली, तुझं तर लक्ष पण नव्हतं. नावच कमवलंयस मोठं. महाराष्ट्रभर बंद येणार आहे, कुठून आणलं उचलून तू? अरे बाबा, वरण बंद झालंय, पण सगळीकडे भेटतंय. अरे तुम्हाला आहे ना, पोलिसांनी उचलायला पाहिजे आणि मागणं दंडे घालायला पाहिजे तुमच्या. अरे तू असं किती जणांना करणार? अरे सगळेच खात्यात. तुमची तक्रार साहेबांकडेच करायला पाहिजे.
हो बाबा खरंच यांना पोलिसांना उचलायला पाहिजे साहेब. करा करा. बरं चल येऊ का? कुठं चालला तू? बर्थडेला जायचंय, आईचं बर्थडे करायचं आपल्याला. अरे बाबा तुझ्यामुळे सुट्टी घेतली. भेटला वेळ तर सार्थकी लावू दे ना. जरा सीमाला जाऊन भेट. मला माहिती तू कुठे जाऊन काशी करणार आहे. बरं एक काम कर, तिला पण घेऊन ये. अरे तिला घेऊन ये. अरे जसं तुमचं आहे ना तसं आमचं बी आहे. आणि कुठं चाललं तू भेटायला तिला? शिरूरला. होय शिरूर, तू इतक्या लांब चालला तिला भेटायला? म्हणजे तू इकडे बर्थडे नाही येणार? अरे येतो बाबा. तो ज्यूस घेईल बरं का, मी पहिले सांगालो. काय येणार तू इतक्या लांबून? अरे तुझ्या अगोदर असेल म्हणजे बस ना. जाय, तुला ते काशी करायचं कर आणि लवकर तिकडे घाल तू. नको हा. टेन्शन घे. हा? हा, जा. जाऊ का? लवकर ये, पहिले हा. सांगाल तुला मी. हा येतो. पोरग त्या पोरीच्या नादात पुरं बरबाद होतं एक दिवस. होय सपने, इकडे काय? कुठे निघालीस ग? आले मी ऋतीकडे जाऊन. एवढ्या पावसाच काय नडले का ऋतीकडे जायचं? घरात बस, काय जायचं नाही. ए मम्मी आता सुट्ट्या आहेत, लई बोर होते. आले ना थोड्या वेळात जाऊन. अगं सपने, वयात आली याचं भान ठेव. काय दिवसभर गावभर हुंदाडायचं का? ए मम्मी, वयात आले हा काय माझा गुन्हा आहे का? आणि मी पप्पाला सांगून जाणार, दुकानावर जाऊन मग चालले. हे बघा, ए मम्मी थांब, लय ओरडायला लागलीस तू. काय झालंय तुला? सकाळपासून नुसतं डफरायला लागली. चालले मी, तू बस इथंच. ऐक माझं. ए सपने, अगं ऐक की. हा हॅलो भाऊ. अहो तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे. या पोरीचं वागणंच मला काय बिघडल्यासारखं वाटायला लागलं. हा आताच गेली घराच्या बाहेर. तुम्ही लक्ष ठेवता का तिच्यावर जरा? जय महादेव. अरे जय महादेव. हा? होय रे. वरून दाखवतो. होय रे. हा? तुला सोडायचं काय करायचं रे? काय वरून दाखवतो रे? काय वरून दाखवतो? गरम रक्त आहे, जरा सांभाळून घ्या. एवढं काही नाही म्हणाला. गरम रक्त आहे ना, इज्जत दिली ना, इज्जतच भेटल. कळलं का? घेऊन जाव. निघ चल. एक बघतो काय. अहो तुम्हाला मदत यायची गरज नव्हती. आज मारतच होतो मी त्यांना. अरे पण तुला मारायची गरज काय? गरज काय म्हणजे? अरे काय तुला मारला असतं? काय केलं असतं मी? मारलंच हा? बाबा, पैशामुळे उर्मी दाखवते ते लोक उरावर चढून घ्यायचे कोणाच पण. अरे पण आपली capacity नाही आहे आपल्या मारामारी करायच्या. कशी कॅपॅसिटीने मग काय असं चढत राहायचं का? कोणी चढत राहील असं? तुझे स्वप्न काय? काय तुझे स्वप्न मला सांग ना. काय स्वप्न तुझं? आहे का माहिती तुला? हा? जरा थोडी व्यवस्थित राहा. जरा ते मला नको लागू. तू मोठे लोक आहे. हा? आपलं शिक्षण पूर्ण करायचे आपल्याला. हा? जातो, मला थोडं काम आहे, तुम्ही जा मग. माग जाऊ नको परत. बाबा मी तुमच्या शब्दात पुढे कधी गेलोय का? तुम्ही जा घरी, बर गाडी जावा तुम्ही. येतो मी, नाही जात तिकडं. जा. हॅलो, बोल ना बाळा. निघाला का तू? हा आता ट्रिप खाली गेली आहे, निघतच आहे. काय झालं तुला? तुझा आवाज का बरं असा येतोय? काय नाही, भेटल्यावर सांगतो तुला. ठीक आहे चालेल. कुठे येऊ सांग. आपल्या अड्ड्यावर आहे रोजचं. ठीक आहे चालेल, आले. काय झालं वासू? काही नाही, आपल्या सेट सोबत भांडणं झाले. कशामुळं? उगाच लाता बुक्क्या मारल्या त्याने. माजुरडा म्हणतोय मला. त्याचं का बापाचं खाल्ले का मी? स्वतःच्या कष्टाचं करून स्वतःचं खातोय ना. उलट बोललो तर बाचा झाल्या दोघांमध्ये. मग मारलं नाही का तू त्या कुत्र्याला? कशाचं काय, जेव्हा माझी वेळ आली तेवढ्यात माझा बाप आला. मी काय बोलणार तर माझा बाप त्यांच्याशी माफी मागतोय. त्यांनी कशाला माफी मागितली? तुला माहित नाही का माझा बाप कसा आहे? कुठं पण असे हात जोडून थांबा म्हणतो. आजकालचा जमाना अरे पण कार्य करायचा जमाना नाही म्हणतो. म्हणजे कोणी चढत असेल तर त्यांना चढून घ्यायचं, पण उलट नाही बोलतो.
तुला सांगू का, ड्रायव्हर आहे ना म्हणून खूप हिनवतात ग, पण एक दिवस एवढं मोठं होईल ना आणि सगळ्याला असा बांबू घाल. त्यांचा बर्थडे आहे ना, नको मूड खराब कर. हो विसरलोच होतो मी. येऊ का मी? थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं. काय आणलं? तुला माहिती आहे ना सपने, मला तुझ्याकडून काही घ्यायला आवडत नाही. आता मला नाही म्हणणार का तू? वाढदिवस आईचा आहे आणि तू मला देतेस. मला माहितीये आई किती महत्वाची आहे तुझ्यासाठी, पण माझं मन म्हटलं की तुझ्या हातात माझं गुड लक असं, आणि तुझी परीक्षा पण जवळ आली आहे ना, म्हणून. छान आहे. आवडलं ना तुला? आवडलं. आता पण असं तोंड पाडून राहणारीस का तू? मला भीती वाटते, काही तर वाईट घडणार आहे. काही वाईट नाही होणार, नको मूड घालूस. हा, बनव तुझा मूड. तुला माहिती आहे ना चांगलं कोणाचं मूड कसं बनवायचं? कसं बनवशील मूड माझं? जसं नेहमी बनवतो तसं. कसं? तर मूड खराबच करावं लागेल. वासू म्हणत होता तसं त्याच्या आयुष्यात वाईट घडणारच होतं. जसं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडत असतात. मला ना तुम्हाला एक विचारायचं होतं, म्हणजे सांगायचंच आहे. हा बोल. आपण सपनाचं लग्न करून टाकू का? आता वय झाले ना तिचं लग्नाचं, म्हणून. लहान आहे लेकरू, अजून शिकू दे तिला, तिच्या पाय उभा राहू दे. तुमचं मस्त म्हणणं खरं आहे की शिकू दे, उभं राहू दे, पण कसं वेळेत आणि योग्य त्या वयात लग्न झाल्यावर पण बरं वाटतं ना. चुकीच काही दिसलं का तुला तिचं? आता तुम्हाला खरं सांगते, एवढ्यात आहे ना तिचं वागणं जरा वेगळंच वाटतंय मला. तिचं काही पाय घसरण्याआधी, काही चुकीचं पाऊल उचलण्याआधी आपण तिचं लग्न करूया. मी विचारलं असतं तिला, पण ती तुमची लाडकी, ती तुम्हाला सगळं सांगेल. पण ठीक आहे, बोल तुम्ही तिच्याशी, बोलून घेतो, तुला सांगतो मी. का बोलू आपण. सपना बेटा बस. बोला ना पप्पा, काय म्हणता? कॉलेज नाही गेल्यास? नाही पप्पा, सुट्टी होती आज. का? काहीतरी कार्यक्रम होता, मग त्यांनी आम्हाला सुट्टी दिली. बर. काय म्हणत होते तुम्ही? बोला ना. हे बोलायचं नाही का आम्ही? असं नाही, पण काहीतरी बोलायचं असेल ना तुम्हाला. काही 4 मित्र भेटतात, मुलगी मोठी झाली, लग्नाला आली, लग्न करायचा विचार चालला आमचा बी. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार पप्पा, पण माझं पण काहीतरी मत लक्षात घ्या तुम्ही. तुझ्या मर्जीने होईल बेटा सगळं, पण तुझ्या मनात आहे का कोण? नाही, माझ्या मनात नाहीये कोणी सध्या तर. नक्की? नक्की. बर. पण मी सांगते तुम्हाला, तुमचं नाक कापलं असं काय करणार नाही. तुम्ही कुठे लग्नाचा विषय काढू लागले? मी जड झाले का तुम्हाला? नाही बेटा, तू घरायला चाल आयुष्यभर आमच्या जवळ, पण समाज डोकत असतो, मोठी मुलगी झाली, लग्नाला आली. समाजाचं काय? समाजाचं कामच ते असते बोलायचं. नाही, पण माझ्या मनात आहे, तू बी ध्यानात ठेव हा, करायचं. ठीक. हा, लक्षात ठेव. बर. मी जाऊ का पप्पा? मला ते आवरायचं होतं. हा ठीक आहे बेटा, जा. हॅलो, ऐक ना वासू, आज ना पप्पा मला लग्नाबद्दल विचारत होते. तू काळजी नको करू, मी आहे ना. आणि पण त्यांनी मला असं कधी विचारलं नाही ना, आज अचानक कसं विचारताय? मला खूप टेन्शन येऊ लागलं. हो बाळा, तू काळजी नको करू, वेळ आली ना तर मी स्वतः येतो बोलायला पप्पांचं. बरं ठीक आहे. आपण मूड खराब करायला नको. आज आत्यांचा बर्थडे आहे ना, ते जेव्हा करशील ना बर्थडे तेव्हा मला व्हिडिओ कॉल कर. तुला मी घरी गेलो व्हिडिओ कॉल करतो. नक्की करा पण. हो. हा ठीक आहे, चाल ठेवते मी. हा ठेव. किती वेळ झाला वाट बघते मी तुझी, काय कळतं का नाही तुला? तास झालं मी इथं बसली, येणारी जाणारी माणसं तोंडाकडे बघत होती, आणि पोरीच्या जातीला असं जास्त वेळ थांबायला लावणं शोभतं का रे तुला? आणि माणसं म्हणतात ना, ते बरोबरच आहे, प्रेमात पडलं की माणूस बांधला जातं म्हणून. ए बाई, झाली चूक, आता आलोय ना, चल आता जाऊ पटशरीकडे. आता 2-3 तास काय तुला मी सोडत नसते बघ. 2-3 तास? अगं येडे वेडे झाली का? अजिबात जमणार नाही मला. का? अगं तुला माहितीये ना, वासूच्या आईचा बर्थडे. आता घरच्यांना टोप्या मारून मी तुला भेटायला येते, आणि तू बाहेरच्या मित्रासाठी मला वेळ द्यायला नको म्हणतोयस. आणि काय रे त्या बर्थडेचं कौतुक सांगतोस तुम्हाला? निव्वळ बालिश पण आहे हा.
तोंड दिलं म्हणून काय बी बोलते का? हा त्याच्या भाऊ नाही. आणि काय म्हणतेस, मी तुला वेळ देत नाही. अगं काम सांभाळून तू जिथं म्हणशील ना तिथं आलोय. आणि तुला माहिती आहे ना, वासू माझा खास मित्र, त्याच्या बाबतीत काय बोलायचं नाही. सॉरी, माफ करू. अरे सॉरी म्हणते ना मी. अरे पण तुला नाही ना बघितलं तर मला करमत नाही रे. आणि हा जो नटापटा करते हा कोणासाठी करते? तुझ्यासाठीच करते ना. आणि तू तुझ्या कामामुळं आपल्याला भेटायला वेळ मिळत नाही. आणि भेटलो तर फक्त भांडत असतो आपण. बरं चल, आपण लवकर खरेदी करूया. मग तुझा आता तू इतकेस. हे चल ना, नको ना नखरे करू. मला नाही यायचं. चल म्हणते ना, बस. नाही म्हटलं तर नाही म्हणायचं मित्र बघायचं. वास्तू बाबडे थांब. काय झालं आबा? अरे तुला साबीस फुलाने सांगली होती, तुझ्या बड्डे आहे. आबा सारा दिवस कामामध्ये विसरलो बा. तुम्ही एक काम करा, मी गाडी लावून येतो मालकाकडे, तुम्ही फुलं घेऊन या. ते तुम्हालाच लावलं कामाला ना. आबा खूप कामात होतो मी, घाई गडबडीनं झालं ते सगळं. तुम्ही जा बरं लवकर, आवरा, उशीर होतोय. बरं चालेल, ठीक आहे, लवकर गाडी लावून ये, मी फुलं घेऊन येतो. हा चालतं. बाकी आवरून घ्या लवकर. हा 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 चल. वासू सगळी तयारी झाली बरं का? मावशी आता केक कापा बरं. ए बरं चला, म्हणा की गाणं आता. हाय, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तुझ्या विनाच वाढदिवस साजरा करतोय. हा पण विसरलो नाहीये बरं का मी तुझं. मी मोठं बनणार आहे तुझ्यासाठी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू आत्या. साडी पण मस्त दिसते. दहा वर्षापूर्वी आई गेली, तेव्हापासून मी तिचा असाच वाढदिवस साजरा करतो. तिची इच्छा होती यार मी कलेक्टर बनावं म्हणून. तिची खूप आठवण येते यार. आबांचा अशा हालत पण बघवल्या जात नाही यार. मला नाही माहिती मी तिचं स्वप्न पूर्ण करेल का नाही, कारण खानदानी गरीब आणि अडचणीनं भरलेलं हे आयुष्य. गरीब माणसाची खूप हौस असते मोठं होण्याची. तुला माहिती का रे, मला असं वाटतं ना की आई मला कधी सोडूनच नाही गेलेली, नेहमी माझ्या अवतीभोवतीच असते. ए आहे, आई तू ऐकतेय ना? आई आज ना तुझ्या बाळाला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय. एकदा मिठीत घे आहे. बघ रे, तिनं डोक्यावर हात ठेवलं. मी बोलतो ना, आई माझ्या अवतीभोवतीच असते. ती कधीच लांब नाही जात मला सोडून. मला माहिती आई नेहमी माझ्यासोबत असते. वासू, अरे माणसाकडे जे नसतं ना त्याच माणूस स्वप्न बघत असतो. आणि तू 100% कलेक्टर होणार. आणि आईसाठी तर 100% होणार. कॉल रिसीव कर ना. कॉल करतो. हॅलो हॅलो, बोल ना सपने, एवढ्या रात्रीचं कॉल केलंस? ऐक ना वासू, अरे का जीव खातीये, बोल ना लवकर पटकन. एक प्रॉब्लेम झालाय. बोल ना, काय झालं? ते ना सपने बोल बर तू लवकर. घरच्यांनी नाही का, काय घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय आणि मला काही करता पण नाही येते. काय